सातवी शिष्यवृत्तीची तयारी करताय आणि वर्तुळ हा घटक आपल्याला कठीण वाटतोय. चला तर मग मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलच्या साहाय्यानं आपण वर्तुळ हा घटक सोपा करूया. स्वाध्याय 16.2 मधील प्रश्न समजून घ्यायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, दोन वर्तुळाच्या परिघाचे गुणोत्तर 5:7 आहे, तर त्यांच्या व्यासाचे गुणोत्तर किती? परिघाचे गुणोत्तर बरोबर व्यासाचे गुणोत्तर असते. त्यामुळे परिघाच्या गुणोत्तर इतकंच व्यासाचं गुणोत्तर असणार आहे आणि ते असणार आहे 5:7. पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये एक वर्तुळ एका आयताच्या शिरोबिंदूतून जात आहे. या आयताच्या शिरोबिंदूतून वर्तुळ जात आहे. आयताची लांबी 16 व रुंदी 12 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची त्रिज्या किती? आयताची लांबी आहे 16 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 12 सेंटीमीटर. तर या आयताची आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे. आता बीडी हा वर्तुळाचा काय असणार आहे? व्यास असणार आहे आणि आयताचा कर्ण असणार आहे. एबीसीडी हा आयत असल्यामुळे प्रत्येक कोण काटकोन असणार आहे. म्हणजेच त्रिकोण बीसीडी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणून त्रिकोण बीसीडी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग कर्ण बीडीचा वर्ग बरोबर असणार आहे बीसीचा वर्ग अधिक डीसीचा वर्ग. बीसीचा वर्ग अधिक डीसीचा वर्ग. बीसी आहे 16चा वर्ग अधिक डीसी आहे 12चा वर्ग. 16चा वर्ग 256 अधिक 12चा वर्ग 144. दोन्हीची बेरीज झालेली आहे 400. म्हणजे बीडीचा वर्ग बरोबर आलेला आहे 400. म्हणून बीडी बरोबर आलेला आहे वर्गमूळ 400 बरोबर 20. कर्ण बीडीची लांबी आलेली आहे 20. कर्ण बीडी हाच वर्तुळाचा काय आहे? वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास बरोबर आलेला आहे 20 सेंटीमीटर. म्हणून त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. म्हणून त्रिज्या बरोबर 10 सेंटीमीटर येईल. पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, केंद्रबिंदू पी असलेल्या वर्तुळाचा व्यास एमएन वर बिंदू टी असा आहे की टीएन बरोबर 9. हा टीएन बरोबर आहे 9 आहे आणि एबी ची लांबी आहे 30 आणि हा लंब असल्यामुळे एटी बरोबर टीबी असे दोन समान भाग होणार आहेत. याचा अर्थ एटी ची लांबी आहे 30, एबी आहे पूर्ण, तर एटी असणार आहे 15. पीटी आपल्याला माहित नाही, समजा आपण पीटी एक्स मानलं. पीएन हा वर्तुळाचा काय असणार आहे? वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. पी हा वर्तुळ केंद्र आहे, एन हा वर्तुळातील कोणताही बिंदू आहे त्यांना जोडणार रेषाखंड. वर्तुळाची त्रिज्या असणार आहे पीटी आहे एक्स आणि टीएन आहे 9. म्हणजेच पीएन ची लांबी झाली एक्स वजा पीएन बरोबर झालेला आहे एक्स अधिक 9. पीएन ची लांबी आली एक्स अधिक 9. आता कर्ण किती असणार आहे? पीएन इतकाच कर्ण असणार आहे. म्हणजे कर्ण एपी सुद्धा असणार आहे एक्स अधिक 9. त्रिकोण पीटीए मध्ये हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. कर्णवर्ग म्हणजे एपीचा वर्ग बरोबर असणार आहे एटीचा वर्ग अधिक पीटीचा वर्ग. एपी किती आहे? एक्स अधिक 9. एक्स अधिक 9चा वर्ग बरोबर एटी किती आहे? 15चा वर्ग अधिक पीटी आहे एक्सचा वर्ग. एक्स अधिक 9चा वर्ग एक्स वर्ग अधिक 9 18 एक्स अधिक 81 बरोबर 15चा वर्ग 225 अधिक एक्स वर्ग. दोन्ही बाजूला एक्स वर्ग आहेत, समान संख्या कटलेल्या आहेत. म्हणजे 18x वर 81 राहिलेला आहे. 81 प्लस आहे, दुसरीकडे जो मायनस होईल म्हणजे 18x बरोबर येईल 225 वजा 81. वजाबाकी करूया. 5 मधून 1 गेले 4 उरले, 22 मधून 8 गेले 14 उरले 144. म्हणून x बरोबर आलेला आहे 144 भागिले 18. 18 1 18 18 144 म्हणजे x बरोबर आलेला आहे 8. हा x बरोबर 8 आलेला. आपल्याला काढायची आहे व्यासाची लांबी, तर त्याच्या आधी त्रिज्या काढूया. त्रिज्या किती आहे? एपी. त्रिज्या एपी बरोबर आहे एक्स अधिक 9. म्हणून एपी बरोबर आलेला आहे एक्स ची किंमत 8 आपण काढलेली आहे. 8 अधिक 9 बरोबर 17. त्रिज्या आलेली आहे 17. काढायचं आपल्याला व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो म्हणून 17 गुणिले 2. म्हणून व्यास बरोबर आलेला आहे 17 दोन्ही 34.
पर्याय क्रमांक 2. यानंतर चौथा प्रश्न आहे, वर्तुळामध्ये त्रिज्येएवढ्या लांबीच्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर त्रिज्येच्या किती पट असते? हे अंतर असते वर्गमुळात 302 पट. पण कसं येते आपल्याला बघायचं आहे. वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे एक्स, त्रिज्या आपण एक्स मानली, तर ए बी जीवा ही त्रिज्या इतकी आहे, त्रिज्ये इतकी आहे असं दिलेलं आहे आपल्याला. म्हणून जीवा ए बी बरोबर आलेला आहे एक्स. म्हणून ओएम हा लंब आहे, म्हणजे ए बी चे ओएम मुळे 2 समान भाग झाले, म्हणून एम बरोबर असेल एक्स भागिले 2. एम असेल एक्स छेद 2. हा त्रिकोण ओएम, त्रिकोण ओएम हा कुठला त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण आहे. त्यामुळे त्यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय असेल? कर्ण एक्स चा वर्ग बरोबर बाजू ओएम चा वर्ग अधिक एएम चा वर्ग. एएम चा वर्ग. एक्स वर्ग बरोबर ओएम चा वर्ग अधिक एएम आहे एक्स छेद 2 चा वर्ग. म्हणून ओएम चा वर्ग बरोबर किती आलेला आहे? एक्स वर्ग वजा एक्स वर्ग छेद 2 चा वर्ग 4. 4 एक 4, 4 गुणिले एक्स वर्ग 4 एक्स वर्ग वजा एक्स वर्ग छेद 4. 4 एक्स वर्ग मधून एक्स वर्ग गेलेला आहे, किती राहिले? 3 एक्स वर्ग छेद 4. 3 एक्स वर्ग छेद 4 म्हणजेच वर्ग एक्स छेद 2 वर्गमुळात 3 इतकं आलेलं आहे ओएम. एक्स छेद 2 वर्गमुळात 3. आता दोन्हीचं गुणोत्तर किती असेल? लांबीच्या वर्तुळ अंतर त्रिज्येच्या किती पट असेल? हे अंतर त्रिज्येच्या किती पट असेल? त्रिज्या किती आहे? एक्स. एक्स च्या किती पट असेल? म्हणजेच इथं असणार आहे 2 छेद एक्स वर्गमुळात एक्स वर्गमुळात 3 छेद 2 याचा भागाकार करायचा आपल्याला. एक्स एक्स काढलेले आहेत, म्हणजे वर्गमुळात 3 छेद 2 पट असणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 5वा प्रश्न आहे, ओ वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असल्यास त्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबी असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती? ए बी ही जीवा आहे. ए बी बरोबर दिलेला आहे 16 सेंटीमीटर. ए बी बरोबर आहे 16 सेंटीमीटर आणि त्रिज्या आहे, त्रिज्या म्हणजे ओए. ओए बरोबर आहे 10 सेंटीमीटर. ए बी बरोबर 16 आहे, तर एम बरोबर किती आलेला आहे? एम बरोबर असेल 16च्या निम्म 8 सेंटीमीटर. आता आपल्याला अंतर काढायचं ओएमचं. आता हा त्रिकोण कसला तयार झालेला आहे? काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणून त्रिकोण ओ एम ए मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओए चा वर्ग बरोबर ओएम चा वर्ग अधिक एएम चा वर्ग असेल. ओए आहे त्रिज्या 16, 10 चा वर्ग बरोबर ओएम काढायचा आहे. ओएम चा वर्ग अधिक एएम आहे 8 चा वर्ग. म्हणून ओएम चा वर्ग बरोबर आलेला आहे 10 चा वर्ग 100 आणि त्यातून वजा करायचा 8 चा वर्ग 64 बरोबर 36. म्हणून ओएम बरोबर येईल वर्गमुळात 36 म्हणजे 6. म्हणजे जीवेचे केंद्रापासूनचे अंतर असेल 6 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, चक्रीय चौकोनाच्या एका कोनाचे माप त्याच्या सम्मुख कोनाच्या मापाच्या दुप्पट आहे, तर त्या कोनाचे माप किती? आता चक्रीय चौकोन म्हणजे काय हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणतात. आणि त्याचा गुणधर्म पाहिलेला आहे की आपण सम्मुख कोन पूरक असतात. हा गुणधर्म आपण पाहिलेला आहे. मग समजा या सी चं माप मानलं एक्स आपण, तर त्याच्या सम्मुख असलेला कोन ए चं माप किती असेल? 2x.
आणि या दोन्हीच्या मापाची बेरीज किती असणार आहे 180 अंश. म्हणून 2x अधिक x बरोबर असणार आहे 180 अंश. 2x अधिक x किती आले 3x बरोबर 180 अंश. म्हणून x बरोबर आलेला आहे 180 भागिले 3. 3 संग 18 0. म्हणजे एका कोणाचं माप आलेलं आहे 60 अंश आणि दुसऱ्या कोणाचं माप आलेलं आहे त्याच्या दुप्पट म्हणजे 60 गुणिले 2 120 अंश. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2 120 अंश. यानंतर 7वा प्रश्न आहे. अशाच पद्धतीनं वर्तुळावर आधारित प्रश्न समजून घेण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे आपल्याला अतिशय क्लिष्ट वाटणारे प्रश्न सुद्धा सोप्या पद्धतीने समजण्यासाठी मदत होईल. एका लघुकंसाचे माप 160 अंश आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? वर्तुळाचे माप किती असते? वर्तुळाचे माप 360 अंश. आता ए बी ही जीवा आहे. या जीवेमुळे वर्तुळाचे दोन भाग झाले. हा लघुकंस झालेला एक्स बी हा लघुकंस झालेला ए वाय बी हा विशाल कंस झालेला आहे. आता ए वाय बी चं या विशाल कंसाचं जर माप करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 360 मधून 160 वजा करावे लागेल. म्हणून लघुकंसाचे माप विशाल कंसाचे माप बरोबर असणार आहे ती वर्तुळाच्या मापातून लघुकंसाचे माप वजा करा. 360 मधून 160 गेले किती राहिले 200 अंश. म्हणजे विशाल कंसाचं माप असेल 200 अंश. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. आजच्या या व्हिडिओमधील 16.2 मधील शेवटचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. लघु वर्तुळखंडातील कोनाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकते? लघु वर्तुळखंडातील कोनाचे माप. आता हा लघु वर्तुळखंड आहे AXB. याच्यातील कोन म्हणजे हा असा कोन असणार आहे आणि विशाल वर्तुळखंडातील कोन असणार आहे हा असा. आता या लघु वर्तुळखंडातील कोन आहे AYB. लघु वर्तुळखंडातील कोन AYB असणार आहे आणि लघु वर्तुळखंडाचं माप हे 180 अंशापेक्षा कमी असणार आहे. म्हणजे याला अंतर्लिखित केलेल्या कोनाचं माप किती असणार आहे 90 अंशापेक्षा कमी असणार आहे. कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमीच असणार आहे. 90 अंश सुद्धा असणार नाही. अर्धवर्तुळातील कोनाचं माप 90 अंश असतो. लघु वर्तुळखंडातील माप हे 90 अंशापेक्षा कमी म्हणजे लघु कोनच असतो. आता पर्यायाचं जर निरीक्षण केलं तर पर्यायामध्ये एकमेव पर्याय दिलेला 45 अंश. तर या पर्यायातील 45 अंशाचा कोन असू शकतो त्याच्याशिवाय दुसरा कोणताही असणार नाही. म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. अशाच पद्धतीचे गणित पाहण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.